श्री स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी माझ्या आवाजात तुला बोलत आहेत आणि म्हणत आहेत, जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने तू वाग. भिवू नकोस, तू पुढे जा. सर्व संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझी साथ आम्ही देत आहोत. त्याचा प्रतिकार करू. तू काळजी करू नको, फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. आणि जर तुझा आमच्यावरती विश्वास असेल तर या संदेशाला शेवटपर्यंत ऐक. कदाचित तुम्हालाही कधीकधी वाटत असेल की काय होईल, हे तर अशक्य आहे. पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. बाळा, आता जे सांगणार आहोत ते कान उघडे ठेवून ऐक. तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येत्या 5 मिनिटापर्यंत तू ध्यान देऊन हा संदेश पूर्ण ऐक. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच जराही वेळ न वाया घालवता या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. होय, आम्हीच तुला सांगतोय. जर तुझा विश्वास असेल तर सबस्क्राईब जरूर कर, कारण आता आम्ही असेच तुला रोज भेटणार आहोत. बाळा, जीवनात कितीही मोठी तुझी इच्छा असो आणि त्यापुढे कितीही मोठं संकट येऊ, तू कधीच हार मानू नको, कारण तुझ्यासोबत या जगाचे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी म्हणतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरवू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न, हे सर्व काही स्वामींना माहिती आहे. आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावाने सेवा करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतंही असो, नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी का भिवू, मी चुकीचा नाही आहे. मला काय कोणाची भीती, जेव्हा या ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे. स्वामी नेहमी आपल्याला प्रत्येक संकटात साथ देतील. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे. मग बघा तुम्हाला किती मोठं पाठबळ मिळतं. तुम्हाला अनुभव देखील नक्कीच आला असेल. बाळा, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वाक्य आपल्या आयुष्याला खूप सार्थक बनवते. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. बाळा, स्वामी म्हणतात, जी झुंज तू खेळतो आहेस तुझ्या मनाशी, तुला त्यात मार्ग दाखवत राहणार आहे मी. सुख हवे असे तू आग्रह करू नको, कारण प्रत्येक परिस्थितीत खूप सुख लपलेले आहे. बाळा, विश्वास ठेव, स्वामी पाठीशी आहेत. ते प्रत्येक संकटात तुला साथ देतील. कर्माच्या रवीने घुसून लपलेले सुख बाहेर येते. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठावर आहे तर कशाला घाबरतोय. अरे वेड्या, मी तर सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू काळजी करू नको, तू कोणालाही भिवू नको. डोळे बंद कर आणि बघ, मी आहे तुझा विश्वास. बाळा, स्वामी म्हणतात, ठाम राहायचं शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात आपल्याला कुठूनही करता येते. बाळा, कठीण काळात सतत स्वतःला सांग, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी तर अजून जिंकलेलो नाही. स्वामी म्हणतात, जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी असतात, मात्र जळणारे खूपच जास्त असतात. लोक जळतात, त्यांचा स्वभाव आहे तसा. त्या स्वभावाकडे लक्ष न देता तू तुझे कार्य करत राह.
तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसतच नसतील तर तुमचे ध्येय हे खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. स्वामी बोलतात, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा आपण कृती करण्याऐवजी फक्त आणि फक्त विचारच करतो. खेळ असो वा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवावं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. बाळा, तुम्ही आयुष्यात काय करता, तुम्ही काय काम करत आहात आणि काय करत होते किंवा तुम्ही आता काय करणार आहात, यावरून कधीही तुमच्या भविष्याचा किंवा बुद्धीचा हा विचार करू शकत नसतो. कारण लक्षात ठेवा, तुमची बुद्धी आणि तुमचं भविष्य हे तुमच्या कामावर नाही तर तुम्ही जे कर्म करत आहात त्याच्यावर असते. तुम्ही तुमच्या योग्य बुद्धीचा वापर करून एखादं खूप खालच्या स्तराचं काम करून सुद्धा खूप पुढे जाऊ शकता. स्वामी म्हणतात, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला सुद्धा ते देणे भागच पडेल. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढीच मोठी आपली इच्छाशक्तीसुद्धा असायला लागते. फक्त ध्येय मोठी असून काहीही होत नाही. बाळा, तू ठरवलेल्या काही गोष्टी अशा असतील ज्या तुला आवडत नसतील, पण लक्षात ठेव, ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्यामागे धावण्यापेक्षा ज्या आवडतात त्यामागे धाव. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्यांच्याबद्दल आपल्याला दिवसातून एकदा ना तरी आपल्याला मनात विचार येत असेल. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीला चिरडून बाहेर येऊन उगवू शकतो, तर तुम्ही का नाही? आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एकच कारण असते. कारण नंबर 1 तर त्यांना तुमची खूपच भीती वाटते त्यामुळे ते तुमच्यावर जळतात. 2 ते स्वतःचाच दोष करतात, त्यांना आवडत नाही की तुम्ही पुढे जात आहात त्यामुळे ते स्वतःवर चिडतात. आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं आहे, ते तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे तुमच्यावर द्वेष करतायत. स्वामी सांगतात, जे काही तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकीच तीच आहे. न हरता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करण्याला आपल्याला खूप मेहनत लागते, पण जेव्हा आपण न हरता न थकता प्रयत्न करू तेव्हा यशसुद्धा आपल्याला खूप लवकर मिळतं. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काहीही नाही हेच लोक त्यांच्यावर असतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळतात. लोक हे असे आहे जे फक्त त्यांचा विचार करतात आणि वाटते त्यांना की दुसऱ्यापेक्षा आपणच पुढे जाऊ. लक्षात ठेवा, परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा बदलणारे मित्र सांभाळा. तुमच्या आयुष्यात सदैव सुख आणि समाधान राहील. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.